2x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. ठीक आहे, मग काय करायचं, ह्या 6 ला इकडे डिवाइड करायचं. 2x प्लस 3y अपॉन 6 इक्वल्स टू काहीच नाही म्हणजे इथं काय शिल्लक राहील, 1 शिल्लक राहील. मग या 6 न या 2x ला सेपरेट डिवाइड करा प्लस 3y ला सेपरेट डिवाइड करा म्हणजे हे 2x अपॉन 6 प्लस हे 3y अपॉन 6 इज इक्वल्स टू 1. राईट. मग आता बघा ह्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करता येते, 2 नी. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 1 इंटू एक्स काय येणार आहे, एक्सच येणार आहे. राईट. अपॉन 2 3 जा 6 म्हणजे x बाय 3 प्लस 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 इंटू वाय, वायच येईल. राईट. आणि हे 3 2 जा 6 इक्वल्स टू 1. राईट. हे मिळालं आपल्याला x अपॉन 3 प्लस y अपॉन 2 इक्वल्स टू 1. मी याच फॉर्म मध्ये का आणलं, कारण की इंटरसेप्ट आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर x